पतंगाप्रमाणे तू भुलू नकोस. का? पतंगाने एक दिवस भुलला आणि आपल्या जीवनाचा अंत करून टाकला. का भुलू नकोस म्हणून महाराजांना विचारल्यानंतर महाराज सांगतात, बाबा हे शरीर तुझं माझं दिलेलं आहे ना, हे जास्त दिवसासाठी नाही. शरीर जायाचे ठेवणे. ठेवणे या शब्दावर लक्ष द्या. शरीर जायाचे ठेवणे. हे शरीर एक ना एक दिवस जाणार आहे. या शरीराचा रंग धरू नको किंवा याच्यासाठी बोलू नको पतंगासारखा. शरीर जायाचे ठेवणे आणि धरशी अभिलाषा मने. हे शरीर जर जायचंच असेल, हे शरीर जर आपलं जाणारच आहे, तर याच्यासाठी तो अभिलाषा कशासाठी धरतो? कोणत्या अहंकाराने शरीराचा अहंकार करतोच किंवा कोणत्या गोष्टीसाठी या शरीराचा अहंकार करतो? कारण का हे नश्वर शरीर एक दिवस जाणार आहे बाबा. म्हणून महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाषा जने. महाराजांना विचारलं, महाराज आम्ही त्या श्रीरंगात म्हणजे लक्ष्मीच्या रंगात, लक्ष्मी ज्या रंगात रंगली त्या रंगात तुम्ही आम्हाला रंगाय सांगता. पतंगाप्रमाणे आपल्या आयुष्याचा उद्धार करून न घेता, पतंगाप्रमाणे आपल्या आयुष्याचा अंत न करून घेता, पतंगाप्रमाणे आपल्या आयुष्याचं जीवन संपूर्ण टाकता. काय करा? त्या भगवान श्रीकृष्णाच्या म्हणजे विश्वाच्या मालकात रंगा, म्हणजे त्याच्या स्मरणात राहा, त्याचं भजन करा. ठीक आहे. का भजन करायचं? की 84 लक्ष योनी भोग भोगून आपल्याला परत जन्म नाही, मानव जन्म नरदेह परत मिळत नसतो. म्हणून काय, हा शरीर जाणार आहे एक दिवस. शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष. शरीर जर जाणार असेल तर त्याचा अभिलाष कशासाठी धरायचा? मग महाराज आम्हाला हे कळलंय ना. हे जर कळलं असेल आम्हाला, हे आम्हाला कळलंय काय, हे शरीर जाणार आहे. पण आम्ही हा हटाटोप केलेला. आम्ही बायका पोरं प्रपंच सोडून द्यायचं का? महाराज म्हणतात सोडून नाही द्यायचं. यातलं कोणीच तुझ्या बरोबर येणार नाही. आणि हे तुझं नव्हतं. तुका म्हणे माझे नव्हते कोणी, कुणीच नव्हतं आणि येणार पण नाही. नो, हे तुझा हा परिवार, तुझा परिवार नाही. हा फक्त कशाचा आहे? मायानं ममतेनं जंटलेला परिवार आहे बाबा. नो, हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर. द्रव्य आहे ना, पैसा 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 करतो रात्रंदिवस. पैसा कुणासोबत येत नाही महाराज. दारा पत्नी 1 वर्षभर रडल, 2 वर्ष रडल, 3 वर्ष रडल, रडून रडून परत ती स्मशानात तरी जाणार नाही. चित्तेवर तुला एकट्याला जेवायचं आहे. भाव भावकी चुलता मालता आई वडील पत्नी मुलं बाळ हे फक्त चित्तेपर्यंत. एकदा तुला चित्तेवर ठेवलं ना बाबा की तुझ्या संग कोणी सुद्धा येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात नो, हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर. पैसा अडका पती पत्नी हे सर्व काय क्षणभंगुर आहे. एकदा क्षणात का तुझा त्या काळानं तुझ्यावर झडप मारली ना, तुझ्या सोबत काहीच येणार नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात द्रव्य दारा क्षणभंगुर. महाराज कळलं आम्हाला त्या भगवान पांडुरंगाच्या परमात्म्यात आम्ही स्मरण करायचं. आम्ही वरल्या रंगाला भुलायचं नाही, कारण हे शरीर जाणार आहे आणि ह्याची अभिलाषा आम्ही धरायची नाही. मग आम्ही काय करायचं? हा संसार सुद्धा आपला नाही. संसार करायचा आहे पण कसा? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप पाप पुण्य. त्याचा अर्थ असा आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात काय, तुका म्हणे आम्ही सोनी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र उभारी भाई सदा. महाराज म्हणतात हा संसार तुझ्या सोबत येणार नाही. पत्नी पत्नी सर्व कोण येणार नाही. मला सांगायचं होतं, मला आठवण नाही प्रमाण. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. आम्ही संसार केला पण कसा? ब्रह्म आहे असं समजून. आणि संसारात लक्ष घालायचं नाही. मला संसार करायचा आहे पण संसार हा सुखाचा आहे का दुःखाचा आहे? सगळे कीर्तनकार सांगून सांगून मेले, बुमलून मेले. संसार
हा संसार नाही, संसार सगळं दुःख आहे, दुःख. आणि असा हा संसार आपल्या बरोबर येणार नाही म्हणून महाराज म्हणतात काय, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. महाराज म्हणले, महाराजांनी आम्हाला उपदेश केला, महाराजांना सांगितलं, आम्ही कळाला आम्हाला संसार आमचा नाही, आमच्या सोबत बायका पोर येणार नाहीत, आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याच्या स्मरणात राहिलं पाहिजे, शरीर एक दिवस जायचं आहे. कळलं महाराज, पण नेमकं आम्ही हे काय करायचंय याचं उद्धाराचं साधन आम्हाला सांगा ना. त्यावेळेला महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात, काय सांगतात, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. महाराज म्हणतात अंतकाळीला तुला कुणी सोडव नाही, कुणी सोडव नाही. नको नको म्हणा गुंतू माया जाळ, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जीवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, आणि शेजारची कामीनं दूर राहे. आणि शेवटी काय, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचून या. महाराज म्हणतात तुला त्या परमात्म्याशिवाय कुणी सोडवणार नाही. म्हणून महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठू. अंतकाळी कोण तुला सोडवणार असेल तर फक्त तो पांडुरंग, पांडुरंग परमात्मा विश्वाचा मालक सोडवणार. त्याचं जर भजन केलंस तर तुला हे पुनरपी जन्म पुनरपी मरण जठरी जळणेस आपल्या या संसाराच्या राटगाडग्याच्या त्याच्यातून तुला कुणी सोडवणार नाही, तो फक्त विश्वाचा मालक सोडणार. म्हणून काय कर, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. हा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा अर्थ. विठाला वक्त्याचं आद्य कर्तव्य थोडासा पर्याय देणं. पाठीमागची मंडळी बसा, बोलू नका, जरा सावली लिहून बसा, फक्त बोलू नका. गप्पा करा पण तुमच्यातले तुमच्या जरा तुम्हाला ऐकू येतील एवढंच करा, आमच्यापर्यंत येऊन देऊन ऐकायला. किम निमित्तानं कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचा आपण निमित्त सांगत आहोत. आज या ठिकाणी बापू उर्फ दामोदर आबा बंडगे गेले एक वर्ष झालं या बंडगे परिवाराला सोडून अनंतात विलीन झाले. आणि त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा केलेला नामयज्ञाचा अट्टास यासाठी केला होता. अट्टास आणि शेवटचा दिस गोडबावा त्यांच्या मुलांनी, तिन्ही मुलांनी, मग ते आमचे थोरले भाऊजी असतील, मधले त्र्यंबक असतील, 3 नंबरचे अण्णासाहेब असतील, त्या तिघांनी मिळून हा केलेला अट्टास कीर्तनाचा. आणि अट्टास तरी काय केला तर आई वडिलाच्या ऋणातून कुठेतरी आपण मुक्त झालो पाहिजे, आई वडिलांचं पुण्यस्मरण आपण केलं पाहिजे. त्या पुण्यस्मरणाचं महत्व काय आहे हे आज सांगायसाठीच मी आलोय कीर्तनकार इथं. ते पुण्यस्मरण सांगायचा अभंगाचा थोडासा भावता भावार्थ मी तुम्हाला सांगूनच टाकलेला आहे. अभंग याच्यासाठी हा घेतलेला आहे की आई वडिलांची आपण सेवा केल्यानंतर काय होतं, काय फळ मिळतं, काय पुण्य मिळतं, आणि जर नाही पुण्य आपण स्मरण केलं तर त्याचा दोष काय लागतो हे पण आपण पाहणार आहोत. मृत्यू हा सर्वांसाठी ठरलेला आहे, मृत्यू कुणाला चुकत नाही ते पण आपण पाहणार आहोत. आणि थोडासा अभंगाच्या पहिल्या चरणाला स्पर्श करून आपली सेवा समाप्त करणार आहोत. विठाला म्हणून आज या ठिकाणी बापूंच्या पुण्यस्मरणात हा ठेवलेला नामयज्ञाचा अट्टास आणि या पुण्यस्मरणासाठी पुष्पवृष्टी करण्यासाठी आलेले सर्व तुमचे सर्व बंडगे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व नातेवाईक असतील, सर्व सज्जन असतील, सर्व श्रोतेवर्ग असतील, तसेच डोंगरगावचे आमचे भजनी मंडळ आमच्या अगोदर इथं झाले. म्हणजे वारकरी आहेत ना, मज जातीचे मज भेटू कोणी, ज्यांना त्यातलं कळतंय ना. तुकाराम महाराज म्हणतात एका गवळणीच्या रूपान काय, पारखीयाशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. काय करणार आहे ज्यांना कीर्तन कळत नाही त्यांना काय करणार आहे महाराज. ती म्हणते मी परक्याला सांगेन, परक्याला म्हणजे शेजाऱ्याला नव, ज्याला कळतंय त्याला. बरेच कीर्तनकार त्याचा वेगळा अर्थ. म्हणून तुम्ही सर्व जाणकार म्हणजे डोंगरगावची भजनी मंडळ, मला वाटतं त्यांचं नाव काय, सिद्धनाथ ना, हनुमान भजनी मंडळ डोंगरगाव, सर्व या भजनी मंडळाच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आमचे जुनुनीचे नाथबाबाचं भजनी मंडळ आहे ना, ते पण पांडुरंग महाराज मठ जुनुनी, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व भजनी मंडळाच्या चरणी नतमस्तक होतो. हातीत गावचं श्रीराम भजनी मंडळ असेल त्यांचे या ठिकाणी सर्व सभासद किंवा सर्व कार्यकर्ते किंवा सर्व वारकरी आले असेल त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांच्या मार्फतीनंही मला सेवा आलेली आहे ते आमचे तिन्ही मोठे भाऊजी असतील, छोटे भाऊजी असतील, मध्यम भाऊजी असतील, त्या तिघांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण हा योग कुणाला घडत नाही महाराज. हल्ली आई वडिलांचं पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध ते तुम्हीच बघा आणि ते तुमचं तुम्हीच करा आणि कीर्तन भजन करा, आम्ही आपल्या इकडे ऐकत बसलो बाहेर, अशी लोक आहेत. आणि त्यांना काय सांगायचं. पण या तिघांच्या बाबतीत जर असं पाहिलं, एवढा मोठा अट्टास, एवढा मंडप, हा एवढा स्पीकरचा सट, एवढा अट्टास केला महाराज. कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. आला लक्षात. मी सांगणार आहे पुढे कीर्तनात,
आई वडिलांच्या स्मरण म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. जे पाहुणे मंडळी आले असतील आमचे दिगंजीवन आमचे सेवानिवृत्त नाना मेजर रिटायर ते पण आले असतील. आता सगळ्यांची नावं घेता येत नाही, सगळ्यांचा नाम उल्लेख मला माहिती पण नाही, पण बंडगे परिवाराच्या कुटुंबाला विनंतीला मान देऊन आले सर्व आपुंच्यावर प्रेम करणारे या बंडगे कुटुंबावर प्रेम करणारे सर्व असतील त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्याबरोबर आलेले सुंदर असे आमचे गायक ज्यांचं ठाण्यात नाव आहे अशोक महाराज मोरे नवी मुंबई, सुंदर असे ठाण्यात साथ करतात, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. माझ्याबरोबर आलेले आमचे आळंदीचे हर्षल महाराज जाधव त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. सुंदर अशी मृदंगावर साथ आहे ज्यांनी जी टॉकेजला मृदंग चालवला असे आमचे आशुतोष महाराज शिंदे त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आज माझा अर्धा परिवार म्हणजे एक मोठा मुलगा आणि सूनबाई नाहीत, आता सर्व परिवार माझा आज या ठिकाणी आहे. ते येण्याचं काय म्हणजे आम्ही आवर्जून आलो नाही किंवा काही यावंच लागते, पै पावण्याचा कार्यक्रम आहे. आणि मी आमच्या दाजीला म्हणत होतो माझं नका कुणाचं तरी कीर्तन ठेवा, आम्ही येणारच आहे. नाही नाही तुम्हीच करा म्हणे. बरं तुम्हीच तर तुम्हीच, म्हणून मी काही कुठं शिकायला गेलेलो नाही, कुठं अध्ययन केलेलं नाही, कुठल्या संस्थेत नाही. एक सरकारी नोकरी करून जे काही आमच्यावर गुरुची कृपा असेल, जे काही आमच्यावर देवाची कृपा असेल, जे काही संतांची कृपा असेल, त्या संतांच्या कृपेवर जशी ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला बुद्धी देते त्याप्रमाणे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आमचे माझ्याबरोबर नेहमी असणारे माझ्या जीवाला जीव देऊन असणारे आमचे विण्यावर उभे असणारे विनेकरी घोडके महाराज त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. हार्मोनियमवर सुंदर अशी साथ करतायत बाबा, आपलं काय नाव? हनुमान भजन मंडळ डोंगरगाव, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. सुंदर असा 8 तास आहे. फक्त तरुण पिढीला आणि मागच्या जेंट्स मंडळीला म्हणजे पुरुष मंडळीला सांगायचं आहे, एक फक्त आता 11:30 वाजलेत, आपण अर्धा ते पाऊण तास कीर्तन करणार आहोत. तुम्ही फक्त पाऊण तास चांगली सेवा म्हणजे शांततेची सेवा द्या, तुम्हाला कीर्तन सुंदर ऐका भेटेल. विठाल अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजाचा आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्याला जन्माला आलेल्या जीवाला या निर्वाण प्रकरणातून उपदेश करतात. काय म्हणतात? रंगी रंगी रे श्रीरंगे काय फुललासी पतंगे. तुम्ही ह्या मागच्या बसलेल्या माणसाला कोणी उठवू नका ना, बसू द्या ना, त्यांना काय काम असलं तर आताच घ्या. नाही मग ती माझं लक्ष तिकडे जाते ना, मग कीर्तनाचा इंटरेस्ट जातो निघून. विठाला माहित आहे आजचा कार्यक्रम पुण्यस्मरणाचा आहे. पुण्यस्मरण का करायचं, कशासाठी करायचं आणि कुणी करायचं लक्षात घ्या. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आई वडिलांनी नेत्राचा देव हाताचा पाळणा केलाय, त्यांचं जर आपण पुण्यस्मरण नाही केलं तर आपल्याला जगात 2 प्रकारचे लोक राहतात, 2 प्रकारचे महाराज लोक राहतात. एक कृतज्ञ लोक राहतात आणि एक कृतज्ञ लोक राहतात. आपण आपल्या आई वडिलांच्या पोटाला जन्म घेऊन जर आई वडिलांचे आपण केलेले उपकार जर विसरत असेल तर त्याला कृतज्ञतेचा दोष लागतो. पुण्यस्मरण नाही केलं तर मी आताच सांगितलं, ज्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला आणि त्यांचे जर आपण उपकार विसरलो तर मात्र काय करतात ते वरून पितर आपल्याला काय देतात, आशीर्वाद देतात. चांगला देते का? आपण त्यांचं जर पुण्यस्मरण नाही केलं तर चांगला देतात का? आणि जर आपण त्यांचं पुण्यस्मरण केलं, त्यांच्या नावाने आपण काय भजन कीर्तन नामसकीर्तन अन्नदान भोजन भजन जर केलं तर ते पितर आपल्याला चांगला आशीर्वाद देतात. माझी 5 कीर्तन झाली बोलाची, म्हणजे 9 तारखेपासून जवळजवळ आज किती तारीख आहे 21 तारखेपर्यंत 5 कीर्तन.
मी नेहमीच सांगतो त्या बाळवलीला एवढा समाज होता आणि सगळे सुशिक्षित पॅन्ट शर्ट वाले सगळे खुर्च्या टाकून इथून त्या रस्त्यापर्यंत बसले. याच्यावर विश्वास आहे का तुमच्या की वरचे पितर गेलं जाळलं माणूस संपलं? काय तुम्ही महाराज सांगत बसला पितर ऐकून घ्या. ज्या दिवशी या घरातून जो आत्मा आपला निघून जातो त्या दिवसापासून 13 दिवसाचा दर्पण कार्य सांगितलेलं आहे. हे गरुड पुराणात हाय सगळं वर्णन केलं. नुसतं दर्पण कार्य 13 दिवसाचं नाही तर 1 वर्षाचं सांगितलंय. 1 वर्षाचं नाही, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या आई वडिलांच्या नावानं आपण पुण्य स्मरण केलं पाहिजे. आपल्याला पितर काय करतात? आशीर्वाद देतात. महाराजांचं सुंदर प्रमाण काय ऐका. पहिल्या दिवशी आत्मा निघून गेल्यानंतर तो 13 दिवस आत्मा आपल्या घरातच असतो. आपल्या मुलात बाळात बायका पोरात प्रपंच सगळ्यात असतो. तो आत्मा जात नाही. शरीर जाळलं जातं, आत्म्याला मरण नाही. आत्म्याला मरण नसतं. महाराज माऊली महाविष्णू सुंदर असं प्रमाण आहे माऊलीचं. कैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम आणि का भांता शिका मुळशावर. महाराज म्हणतात आपल्या हृदयात आपल्या शरीरात सतत तो परमेश्वर परमात्मा वास करत आहे, पण त्याचा आपल्याला कुणाला घेणं देणं नाही. महाराज काय सांगत होतो? हे दर्पण कार्य आहे. 13 दिवसाचं 1 वर्षाचं नव्हे. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांच्या नावानं आपण पुण्य स्मरण केलं पाहिजे. 13 दिवसानंतर 3रा दिवस आपण माती सावडतो त्यावेळेला भावकीचं सुतक पिटतं. 10 दिवसानं आपलं 3ऱ्या दिवशी पाहुण्याचं सुतक पिटतं. 10 दिवसानं भावकीचं सुतक पिटतं आणि 13व्या दिवशी म्हणजे 13व्या दिवशी पै पाहुण्याने किंवा भावकी त्या ज्यांचा पितर गेलाय त्यांचा गोड जेवण काढून त्यांचं सर्व पिटून जातं. 13व्या दिवसानंतर यांना गोड जेवण घातल्यानंतर यांचा गोड घास खाल्ल्यानंतर तो आत्मा या घरातून त्याचा प्रवास सुरू होतो आणि एक पुरी करत 1 महिन्याच्या पुरीला म्हणजे 1 अंशाला तो आत्मा एका पुरीमध्ये राहतो. अशा 11 पुऱ्या सांगितल्या गरुड पुराणामध्ये. आणि तो एक ठिकाणी आत्मा थांबतो. की यमाचे दूत त्यांना घेऊन जात असताना त्याला विचारतात, बाबा तुझ्या काय पाठीमागच्यानी मुलांनी बाळांनी बायकांनी पोरांनी काय तुला खायला घातलंय का? महिनाभर त्याला नाही विचारत, पण ज्या दिवशी मुक्काम आहे त्या दिवशी त्याला विचारतात. आणि जर नाही घातलं ना त्याला जेवायला मारती तोडी त्याचा आत्मा आहे ना, त्या आत्म्याला सुट्टी नाही महाराज. अरे काय तुझे पूर्वज तुला बघताय. म्हणून आपण या ठिकाणी पुण्यस्मरण करायचं. महिन्याला त्या आत्म्याला जीव घालायचं आणि बरोबर तो आत्मा यम दरबारात गेला, यम लोकात गेला की मग त्याला त्या ठिकाणी त्याचं काय होतं? परिमार्जन होतं. आणि मग तिथं आपण म्हणतो ना, आपण इथं पिंडदान चाललंय. काका आतमध्ये पिंडदान करताय. वर्षराधाचं पुण्यस्मरणाचं पिंडदान असतंय. काका पिंडदान करतात. तिथं आता 3 नैवेद्य ठेवलेले असतात, 3 भाताची गोळ्या ठेवल्या. काय बऱ्याच सुशिक्षित लोकांचं म्हणणं आहे तिथं केलं तिथं कुठं पोचत असतं का? तो आत्मा असतो का? असं नाही. तिथं केलेलं आहे ना तिथं पोचत नाही. पण माझा आहे का, तिथं केलं जरी तिथं पोचत नसलं तर इथं जे आपण ज्या भावनेनं करतो, ज्या आपल्या वडिलांना हे पितृदान, आपल्या वडिलांना हे पुण्यस्मरण, आपल्या वडिलांना हे आत्म्याला आपले जेवण मिळावं, ही जी आपली त्या अन्नातली भावना आहे ती आपल्या भावनेचं, आपल्या श्रद्धेचं तिथली जी का यमदेवतेची आर्यमा नावाची देवता आहे ती तिथल्या अन्नात रूपांतर करतील आणि आपल्या पितराला जेवा घालतील. आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणासाठी त्यांचं पिंडदान करायचं आहे. पुण्यस्मरणा दिवशी कुणाला ते अन्नदान करायचं आहे. पुण्यस्मरणा दिवशी नामचं कीर्तन करायचं आहे. का पुण्यस्मरणाला हेच का आपण करतो? हो, नामस्मरण का करायचं? भजन कीर्तनच का करायचं? दरवडीकर नाही का ठेवायचं? नाही, काय कारण आहे मला सांगा. दरवडी करण्यानंतर काय होतं? जिकडे तिकडे पुण्यस्मरणाला दणका देऊ लागेल कीर्तनाचं लावून. याचं कारण आहे ना, ह्या पुण्यस्मरणाची ताकद एवढी आहे, ह्या नामाची ताकद एवढी आहे. त्या गेलेल्या स्वर्गात गेलेल्या त्याचं कितीही पाप असू द्या, पापाचे कळप आहे पुढे तुका म्हणे पापे
देवाचं नाव घ्यायचं, नुसत्या संतांचं नाव घेतलं तरी आपली पापे पळून जातात. आणि म्हणून त्या परलोकात गेलेल्या आपल्या या मित्रांना आपण काय करायचं, पुण्यस्मरण करायचं, अन्नदान करायचं, पिंडदान करायचं, हे केलं पाहिजे. हे जे करतो, जो आपला पुत्र हे करतो, त्याला देव इतकी शांती देतो, इतकी शांती देतो, त्याला दुसरं काही करायचीच गरज नाही. पंढरपूरला जायची, काशीला जायची, द्वारकेला जायची, गयेला जायची काय गरज नाही महाराज. तू काय म्हणे, आई बाप केवळ काशी आपल्या कातडीचे जरी जोडे करून घातले तर त्या आई वडिलांची आपण कोणाचं उतरा होऊ शकत नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात, आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि गेल्यानंतर त्यांच्या नावाने पुण्यस्मरण करा, अन्नदान करा. महाराज, आई बाप काशीला सुद्धा जाऊन भेटत नाहीत, पंढरपूरला जाऊन. अहो, पंढरपूरचा पांडुरंग परमात्म्यानं काय केलंय, कुणासाठी आलाय, कुंडलिका काय केले, जननी पूजून जनके. अहो, आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांच्या सेवेसाठी तो परमात्मा पांडुरंग विठेवर योग्य 28 युग विठेवर आहे. कशासाठी, फक्त आणि फक्त केवळ आई वडिलांच्या सेवेसाठी. म्हणून आपण आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करण्याला काय पुण्य मिळतं सांगू तुम्हाला. एक महाभारतात कौशिक नावाचा ब्राह्मण होता आणि त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणानं घरात तपश्चर्याला साधण्याला भंग होतोय म्हणून त्यानं जंगलात जाऊन तपश्चर्या साधना सुरू करायची. आणि जंगलात साधना इतके दिवस केली, साधनेचं बळ त्याच्या अंगात आलं महाराज. आणि साधनेचं बळ आल्यानंतर असाच सकाळी एक दिवशी भल्या पाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून साधना करायला बसला. आणि एवढी साधना झाली होती, इतकी साधना झाली, आणि एक दिवशी साधना करायला बसल्यानंतर त्या वडाच्या झाडावर एक कावळा काव 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 सारखा करायला लागला. सारखा काव काव कावळा करायला लागला म्हणून त्या कौशिक ब्राह्मणाची तपश्चर्याचा भंग होऊ लागला. जसा त्या कौशिक ब्राह्मणाचा भंग होऊ लागला तसं त्याचं वरती लक्ष गेलं तर कावळा काव काव कावतो. त्यानं सहज पाहिलं नाही त्या कावळ्याकडे, रागानं लालबुंद डोळे करून त्या कावळ्याकडे पाहिलं. जसं त्या कावळ्याकडे लालबुंद डोळे करून पाहिलं, त्या कौशिकानं ब्राह्मणानं त्या तपचे सामर्थ्य त्याच्या डोळ्यात उतरलं होतं महाराज. त्या तप्याच्या साधनेमुळं, तपच्या बळावर तो जो वरती बसलेला कावळा होता ना महाराज, जळून खाली खाक होऊन पडला. लक्ष देऊन ऐका, कीर्तन आता सुरू झालं. जसा तो खाली पडला तसं त्या ब्राह्मणाला, कौशिकाला वाटायला लागलं की आता माझ्या अंगात तपेचं बळ आलं, तपेची साधना आली. आणि नेहमीप्रमाणे त्याची तप साधना सुरू झाली. आणि मग नेहमीप्रमाणे 5 घर जाऊन मागायची. साधू होता, गोसावी होता, आणि नेहमीप्रमाणे तो एका गावात गेला 5 घर मागायला. आणि घर मागत असताना पहिल्या घरी गेला, भिक्षा आणले माय, भिक्षा मागितली, अलंकार पुकारला, आणि लवकर काही कोणी घरात गेला म्हणून त्याचे जरा पारा चढला. लालबुंद डोळे झाले, पारा चढला. एकदा मागितली, दोनदा मागितली, 3दा मागितली. भिक्षांचे माई म्हणून सुद्धा घरातनं कुणी येत नाही. घर तर उघडच आहे, मग घरातनं बाहेर भिक्षा द्यायला साधूला गोसायला काय येत नाही. 4-5 वेळा मागितलं तर जाणार. तेवढ्यात एक माता माऊली बाहेर आली आणि त्या माता माऊलीने सांगितलं, महाराज ठीक आहे, भिक्षा तुमची. त्या माता माऊलीकडे एवढ्या रागानं तो साधू पाहत होता, एवढ्या रागानं लाल बुंद डोळे करून पाहत होता. त्या माता माऊलीने दिलेलं उत्तर आहे का, महाराज तुम्ही माझ्याकडे लाल बुंद डोळे करून पाहू नका. अहो, मी माझ्या पतीची सेवा करत होती म्हणून मला उशीर झाला. तरी सुद्धा त्याचे लाल बुंद डोळे कमी होत नव्हते, खाली बघत नव्हता. त्यावेळेला माता माऊलीने त्याला उत्तर दिलं, महाराज तुम्ही किती रागानं माझ्याकडे पाहिलं तरी मी काय मरून पडायला कावळा. त्याला धक्का बसला महाराज आश्चर्याचा. कुणाला, त्या साधूला. अरे मी जंगलात कावळा मारलेला, हिला कसं काय कळलं. आणि म्हणून त्या माता माऊलीनं त्या साधूने प्रश्न केला, माऊली तुला कसं काय कळलं. म्हणजे कळायची काय कारण आहे.
अहो मी माझ्या पतीची निष्ठेनं सेवा करते, मी माझ्या आई वडिलांची सेवा करते, एवढी निष्ठेनं सेवा करते, एवढी निष्ठेनं. एक कावळा काय म्हणे, तुम्ही स्त्री लोकात काय चाललंय ते मला घर बसल्या कळतं. एवढी साधनं म्हणे आपण जंगलात राहून आपल्याला समजत नाही. ही माता माऊली इथं करते. त्या माता माऊलीनं परत सांगितलं, "ओ महाराज, अहो माझं सोडा म्हणे, आमच्या गावात एक खाटीक आहे, श्रावण संपल्यावर सुरू होते आता काळ्या पिशव्या, खाटीक कळतंय ना, आमच्या गावात म्हणे खाटीक आहे, मी सांगणच सांगल, पण तो खाटीक सुद्धा सांगेल की या स्त्री लोकात काय चाललंय." त्याला असा प्रश्न पडला त्या साधूला की आम्ही तपश्चर्या करतोय, साधना करतोय, गंगेच्या काठावर जाऊन तपश्चर्याला बसतोय, आमच्याकडे हे बळ नाही आणि यांच्याकडे आलं कुठून. म्हणून तो महात्मा म्हणला, काय तो साधना करतोय ते पाहण्यासाठी त्या खाटकाच्या घराकडे घ्या. रविवारचा दिवस होता, श्रावण नव्हता, गर्दी मारण्याची होती, लाईन लागलेली होती. आता दुकानं जास्त झाली असतील, पहिली दुकानं कमी होती, गावात एकच काळ्या पिशवीची लाईन लागली होती. आणि ते दुर्गंधी आणि साधू महात्मा होता, ती दुर्गंधी पाहिली आणि साधू महात्म्याने काय रे मी कुठं आलोय म्हणजे त्याला दुर्गंध. आणि तो साधू महात्मा फिरणार माघारी, तेवढ्यात त्या खटका नावा दिला, "ओ महाराज, कुठे चाललाय?" माझ्याकडे आला होता ना. अरे म्हणजे ह्याला कसं काय कळलं मी माझ्याकडे आलो? या 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 जवळ गेले महात्मे, साधू महात्मे. आणि साधू महात्म्याने सांगितलं, तुमच्याकडे का आलोय? हो मला माहित आहे, तुम्हाला माझी तपश्चर्या काय ते पाहण्यासाठी आलाय ना. तुम्ही जी जंगलात बगळा मारलेला, आपला कावळा मारलेला, माऊलीला तुम्ही रागानं पाहिलेलं म्हणजे त्या माऊलीने हिला काय मिसकॉल वगैरे दिला, काय फोन बिन केला, असं काहीच नाही म्हणे. अहो मी सुद्धा म्हणली माझ्या आई वडिलांची निष्ठेनं सेवा करतो आणि माझ्या निष्ठेनं सेवा करण्याचं मला फळ ती माता माऊलीच काय. मला पण स्त्री लोकात काय चाललंय ते घर बसल्या इथं कळतंय. कोण सांगतोय? त्याला सुद्धा कळतंय व आपल्याला कळत नाही. उठाला साधू महात्मा तुझा रचना थांबला आणि त्या साधूने विचारलं, तुम्ही अशी निष्ठेनं सेवा तरी कोणाची करताय ते मला पाहायचं आहे. मग त्या साधू महात्म्याचा हात धरला त्या खटकानं, त्या साधू महात्म्याला घरात घेऊन गेला आणि घरात घेऊन गेल्यानंतर त्यानं सांगितलं, एका साईडला एक पलंग होता, दुसऱ्या साईडला दोन पलंग होते, त्या दोन्ही पलंगाला दोन रश्या बांधल्या होत्या आणि जिथं त्याचा कोयता होता हाणायचा, तुम्हाला माहित आहे ना कोयता काय करायचं, तो म्हणतो ना सतूर. आता ते तुम्हालाच माहिती आहे, आम्ही तिथून बाजूला झालो. आता जवळजवळ 2-3 टप्प झाली आमची तिकडं, नाहीतर आम्ही सतरातच होतो. दोन रश्या आपल्या हाताला, ज्या हातात सतूर असतो त्या हाताला बांधल्या होत्या आणि त्या साधू महात्म्याला सांगितलं, महाराज हे माझी दैवत आहेत म्हणे, ही माझ्या आईचा पलंग आहे, ही माझ्या वडिलाचा पलंग आहे, यांची मी निष्ठेनं सेवा करतो, निष्ठेनं भक्ती करतो, दिवसभर त्यांना जे जे काही लागेल ते धंदा करत करत पाहतो. त्यामुळं या डोक्यात या स्त्री लोकात काय चाललंय या नेत्रांना इथं मला दिसतं, हीच माझी साधना आहे म्हणजे. जर आई वडिलांची सेवा केल्यानंतर एवढं जर फळ प्राप्त असेल तर आपण आई वडील वृद्धाश्रमात का पाठवायचे? मग पुण्यस्मरण करून काय फायदा आहे? तोपर्यंत वृद्धाश्रमात, मेल्यावर पुण्यस्मरण. अहो तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो. लातूरचे डॉक्टर गोदामकर म्हणून सत्य घटना दृष्टांत नाही, त्याची दोन्ही मुलं, तो डॉक्टर होता म्हणून त्याची दोन्ही मुलं त्यानं काय केली, डॉक्टर केली. नुसते डॉक्टर करून थांबले, भारताच्या बाहेर म्हणजे परराज्यात गेले. वाचला असेल पेपरला कधी. आणि परराज्यात गेल्यानंतर त्यांना दोघांना वयोवृद्ध झाले, आसरा नाही म्हणून वृद्धाश्रमात स्वतः दोघं गेली. दोन्ही मुलं डॉक्टर होते, अमेरिकेत डॉक्टर होते, सत्य घटना आहे. मग त्या वृद्धाश्रमाच्या लोकांनी विचार केला की त्या गोदामकार डॉक्टरची आई फार म्हणजे पत्नी फार आजारी झाली आणि तिचा शेवटचा काळ आलाय, नवीन 8-10 दिवसात ती वारली बिचारी. त्यावेळेला त्या डॉक्टरने आणि त्या वृद्धाश्रमाच्या लोकांनी त्या अमेरिकेच्या दोन्ही मुलांना फोन केला. त्याने सांगितलं, आता आम्हाला काय घ्यायला वेळ आणि तुमची तुम्ही काय असेल ते उरकून घ्या. आईचा विधी झाला, पण आईच्या काळजीनं एकटाच डॉक्टर राहिला गोदामकर. त्याचा 1 महिना 2 महिन्यात अंत झाला. त्यावेळेला संस्थेच्या आश्रमाच्या लोकांनी, वृद्धाश्रमाच्या लोकांनी त्या दोन्ही मुलांना डॉक्टरला काय केला, फोन केला. विठाला त्या गोधमकर डॉक्टरला मृत्यू झाल्यानंतर दोन्ही डॉक्टर मुलांना त्यांनी फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुमच्या संस्थेची, तुमच्या वृद्धाश्रमाची काय फी असेल ते आम्ही तुम्हाला काय करतो, चेक पाठवतो, ड्रॉप पाठवतो, तुम्ही काय असेल ते विधी करून घ्या.
आणि विधी झाल्यानंतर आम्हाला सांगा किती पैसे झाले. तर मला सांगा, ज्या आई वडिलांनी आपल्याला नेत्राचा जेव्हा हाताचा पाळणा केला, ज्याने आपल्यासारखी 2 मुलं डॉक्टर केली, त्याने जर आपल्या पुण्यस्मरणाला किंवा तिने आपल्या जर उत्तर कार्याला, त्याने आपल्या जर 10व्याला जर आपल्या पिंडदान करायला जर येत नसेल, तर ते मुलाला जन्म देऊन फायदा तरी काय? असली तिकडं कुरणात नेऊन कापलेली बरी ना. विठाला महाराज, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. गेल्यानंतर पुण्यस्मरण करा. आपण पुण्यस्मरणाचा भाग पाहत होतो. आई वडिलांची सेवा केल्यानंतर काय फळ मिळतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आपला हा जो कार्यक्रम आहे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. आणि कशाच्या निमित्तानं आहे? दिवंगत झालेले आपले बाप आहेत. 1 वर्ष झालं. मी तुम्हाला सांगितलंय, मृत्यू कोणाला सुद्धा चुकत नाही. माऊली महाविष्णू ध्यानोबा सांगतात, बाबा भल्या भल्याने मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला. घडी घडी काय मातयाची घडी घडी काय मातयाची घडी 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 याची काळ वाट पाय, अजून किती आहे अवकाश. काळ आपली वाट बघतो, याचं किती आयुष्य बाकी आहे. आयुष्य का तो काळ सावधान. महाराज तो काळ आपला वाट बघत बसतोय. माऊली सांगतात, हा मृत्यू कुणालाच चुकला नाही. भल्या भल्याने प्रयत्न केला. अहो तुमचं आमचं सोडा, येते उरो नाही अरे अवतार, येरते पामर जीव किती. तुमचं आमचं सोडा, देवाधिकाने अवतार घेतले रामकृष्णाने, पण त्यांना सुद्धा हा लोकीचा मृत्यू लोकाचा प्रवास न लगे महाराज ज्ञानेश्वरीत महाराजांनी सांगून ठेवलेले माऊलीनी काय, उपजते नासे नासे ते पुनर्पे दिसे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमे का. ज्याचं बारसं झालंय त्याचं 13वा ठरलेलं आहे महाराज. कुणाला सुद्धा मरण चुकवता येत नाही. भल्या भल्याने मरण चुकवण्याचा प्रयत्न केला. कुणी कुणी चुकवण्याचा प्रयत्न केलाय का? विठाला हो. एक त्रिपाठी ब्राह्मण होता. त्रिपाठी ब्राह्मण होता आणि त्याची 3 टाइम संध्या असती ब्राह्मणाची. जशी वारकऱ्याची संध्या 3 टाइम असते ना महाराज. सकाळची काय संध्या आपली? नाश्ता. सकाळची संध्या नाश्ता नाही ना? नाही काय सकाळची संध्या आहे महाराज वारकऱ्यांची? सकाळची वारकऱ्याची संध्या आहे काकडा, दुपारचं गाता भजन आणि संध्याकाळचं हरिपट आहे. ही जशी वारकऱ्याची संध्या आहे तशी त्रिपाठी ब्राह्मणाची संध्या आहे. सकाळी चिंतन, दुपारी चिंतन, संध्याकाळी शास्त्र, असं 3 टाइम शास्त्र वाचत होता. दुपारच्या 4 वाजता तो त्रिपाठी ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण आपलं पोथी पुराण घेऊन वाचत बसला होता. आणि वाचता वाचता काय झालं, त्याचं 4-5 वर्षाचं मूल खेळत 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 महाराज त्याच्या जवळ आलं. आल्यानंतर काय झालं, तिथे एक थोडंसं होल होतं, छिद्र होतं. ते मुलगा खेळत असताना याचं काही लक्ष नव्हतं त्या ब्राह्मणाचं. हा त्याचं शास्त्र वाचत होता. आणि वाचता वाचता तो मुलगा खेळत आल्यानंतर त्या समोरच्या एका बिळातून किंवा समोरच्या एका छिद्रातून सर्प बाहेर आला. त्या सर्पानं त्या मुलाकडे धाव घेतली 4 वर्षाच्या, आणि त्या सर्पानं त्या मुलाला काय केला, दंश केला. जसा त्या सर्पानं दंश त्या मुलाला केला ब्राह्मणाच्या, तसा त्या बाळाचा, त्या बाळानं काय केले, पांढरे डोळे केले किंवा चांदीचे डोळे केले. म्हणजे बाळ मेलं. हे बाळ स्वतःच मेलेलं, स्वतःचा अभ्यास चालला होता. आणि हे त्रिपाठी ब्राह्मणानं पाहिल्यानंतर, या सर्पदंशामुळे माझं बाळ वारलं, या सापाला मी जिवंत सोडणार नाही म्हणून काठी घेतली, संध्या बाजूला ठेवली आणि तो ब्राह्मण त्या सापाच्या पाठीमागे पळू लागला. साप पुढे पुढे जात होता, तो ब्राह्मण मागे मागे काठी घेऊन पळत होता. साप पुढे पुढे पळत होता, तो ब्राह्मण मागे काठी घेऊन पळत होता. साप पळता पळता समोरून एक गाय आली महाराज. समोरून काय आली, गाय आली. जशी गाय त्या सापानं पाहिली तसा तो साप राहिला नाही, तो साप वाघ झाला महाराज. काय झाला, आणि वाघ झाल्यानंतर जसा का त्या वाघानं झडप घेतली आणि त्या गायीच्या नरडीचा काय केला, घोट घेतला. गायीने सुद्धा चांदीचे डोळे केले. चांदीचे म्हणजे गतप्राण झाली.
गाय जशी गतप्राण झाली, गाय जशी खाली पडली, तसा तो ब्राह्मण त्या सापाला माराय पळत होता ना, त्याची अशी थरथर 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 कापायला लागली, एका जागेवर हलायला लागला, उडायला लागला. त्याला वाटलं की आपण सापाला मारण्यासाठी पळत होतो, पण हा साप वाघ झाला आणि या वाघानं काय केलं, गायीचा प्राण घोटला, गायी मेली. आणि मग तिथून माघारी पळणार, तेवढ्यात त्याला राहवलं नाही, म्हणून त्यानं त्या वाघाला हात जोडले आणि त्या वाघाला विनवणी केली. माफ करा म्हणलं, मी आपल्याला ओळखलं नाही, पण तुम्ही माझ्या मुलाचा दंश घेऊन मृत्यू केला, म्हणून मी तुम्हाला मारण्यासाठी तुमच्या मागे पळत होतो, पण तुम्ही सापाचा वाघ झाला आणि त्या गायीचा काय केला, प्राण घेतला. मला सांगा ना, तुम्ही कोण आहात? मला सांगा, तुम्ही कोण आहात? हळूहळू तो वाघ मनुष्यवाणीने बोलायला लागला, मला ओळखलं नाहीस? नाही. मग त्या वाघानं सांगितलं, ऐक, मी कोण आहे? मी काळ आहे. काळ, मला काळ म्हणतात, काळ. अरे मग तू काळ आहे तर मग माझ्या मुलाला सापाच्या रूपानं, त्या गायीला वाघाच्या रूपानं असा का फरक का केला? ऐक म्हणे, तुझ्या मुलाचा मृत्यू आहे ना, हा सर्पदंशानं ठरलेला होता, आणि या गायीचा मृत्यू आहे ना, हा वाघरभक्षानं ठरला होता, म्हणून मला सापाचं रूप घ्यावं लागलं, आणि गायी पुढे आली म्हणून मला वाघाचं रूप घ्यावं लागलं. माणूस मरणाला किती भागतोय बघा. माऊली म्हणतात, आगा मरणची बोल नस आहे. माऊली म्हणतात ना, नुसतं मरा जरी म्हणलं ना, माणसाला सहन होत नाही. स्वतःचं पोरगं मेलंय, डोळ्यासमोर गाय मेली, त्याची काळजी नाही, त्यानं ही दोन्ही मृत्यू पाहिल्यानंतर त्यानं स्वतःची काळजी करायला सुरुवात केली. माझ्या मुलाला सापानं, गायीला वाघानं, मग महाराज मला सांगा ना, माझा मृत्यू कशा नाही? स्वतःची काळजी आहे ना मृत्यूची. म्हणते ना, माकडाच्या नरडाला पाणी लागलं, माकड पिलाच्या, स्वतःचा मुलगा मेलाय, पण ते म्हणते माझा मृत्यू कशा नाही सांगा ना. मग त्यानं मनुष्यवाणीनं सांगितलं, तुझा मृत्यू मगरी नाही म्हणे, मगरीनं म्हणलं, ही पाण्यात जायचंच बंद केलं, आंघोळीला सुद्धा नाही, बकेटभर पाण्यातच घरी. आणि मग त्या काकाला काय केलं, तो दशग्रंथी ब्राह्मण होता, 46 पुराण जाणार होता, एका राजाच्या दरबारात नोकरीला लागला आणि त्या राजाच्या मुलाला शिक्षण देत राहिला. आणि राजाच्या मुलाचं लग्न ठरलं. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मधला भारूड काय सांगत नाही. राजाच्या मुलाचं लग्न ठरलं. राजानं आपल्या मुलाला, युवराजाला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? लग्न आपलं मुलीच्या गावाला आहे, उद्या आपलं वरात निघणार आहे, 2 दिवस आपल्याला मुक्काम पडणार आहे, तुझी शेवटची इच्छा काय? आपलं नाही बरं का, लग्नातली काय इच्छा? सोनं करायचं, अंगठी करायची, सफारी घ्यायची, जोधपुरी घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे? ती आमच्या टायमाला होती जोधपुरी. उगा आम्ही सासऱ्याला लुबाडलं, विठाला विठाला. योगानं आलोय म्हणून बोलते गोडके, मला तुम्ही माझ्याकडे बघू नका. योगानं आले, जोधपुरी शिवली होती माझ्या लग्नात, कळत नव्हतं काय त्यावेळेला करावं काय नाही, पोलीस होतो ना, जाऊ द्या. आणि मग त्या राजानं त्या युवराजाला विचारलं, बाबा मला काहीच नको म्हणला युवराज, म्हणला मला कशाचीच अपेक्षा नाही, मग माझे गुरुजी माझ्या बरोबर आले तरच मी लग्नाला येणार. कोण म्हणतंय? युवराज. अहो लगेच त्या महाराजांना बोलवलं. कुणाला? त्या दशग्रंथी ब्राह्मणाला. राजानं बोलवलं, आमचं लगीन मुलीच्या गावाला आहे, मग तुम्हाला यावं लागतं. अजिबात नाही म्हणला. का? तुमचं वराड कुठून जाणार? 2 मुक्काम, नदीतून जाणार, पाण्यातून जाता. आणि मला कशाची भीती आहे? म्हणून ऐक, तू एकटा सांग, तू एकटाच असं नाही ना. कशाची भीती आहे मला? आणि मगर कुठं असती? डोंगरात. आणि पाण्यातच ह्यांचं वराड जाणार ना महाराज. मला तिकडे यायचं नाही, मी इथंच, कारण तुमचं वराड नदीतून जाणार, नदीत मगर असतात, मी पाण्यात येणार नाही. राजाने सांगितलं 10,000 सैन्य आणि 1,00,000 सोन्याच्या मोहरा. 10 रुपये दिसलं तर पाणी सुटतंय तोंडाला माणसाचं. 1,00,000 सोन्याच्या मोहरा सुटतोय बामन. मरुदे मिळू तर येतो म्हणला. आणि मग दर मजल करत ते वराड निघून चाललं होतं. पहिला मुक्काम झाला, दुसरा मुक्काम, तिसरा मुक्काम, नंतर आता वराड मांडवा कट आहे. 3ऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलं, तिथं जंगलात मुक्काम पडला. आणि त्या जंगलात एक आदिवासी नावाचा राजा राहत होता. त्या आदिवासी राजाने असा पण केला होता, असा नवस केला होता, जर मला मुलगा झाला तर मी हत्तीच्या भारोभार सोनं, लोकांना हत्तीच्या भारोभार सोनं सतपात्री दान करीन. अर्थ कळतोय ना तुम्हाला? वारकऱ्यांना कळत असं, तुम्हाला कळालं का? म्हणजे हत्तीच्या वजना एवढं सोनं सतपात्रीमध्ये चांगल्या एखाद्या पात्राला, म्हणजे चांगल्या एखाद्या दानशूर निर्लोभी माणसाला मी काय करीन, ते दान करीन. आणि त्याला समजलं एक राजा बरोबर साधू आला आणि तो सतपात्री दान. आणि मग तो राजा आला, मी आदिवासी राजा आहे, मग मला तुम्हाला हत्तीच्या भारोभार सोनं दान करायचं. तुझं सोनच नको म्हणला मला. त्यानं ओळखलं. ते म्हणला का? हत्तीच्या वजन एवढं, तोळाभर 2 तोळा नाही, अर्धा तोळा घालला तर जावाय रुसतोय. हे हत्तीच्या भारोबर. अरे बाबा, तो हत्तीच्या भारोबर पण करणार कुठं? पहिल्या हत्तीच्या भार सोनं वाजवा मोजायचं म्हणजे काय, क्विंटलचे काटे, वजन काटे असलं काय नव्हतं. मग हत्तीला त्या नावेत घालायची, तो नाव पाण्यात उतरायची, आणि पाण्यात उतरल्यानंतर जिथपर्यंत नाव खाली जाते तिथं चुन्यानं खून करायची, परत नाव बाजूला काढायची. तेवढं सोनं त्या
नावेत टाकायचं, जिथपर्यंत खून आहे तिथपर्यंत पाणी येईपर्यंत, आणि तेवढं सोन्या बामणाच्या बोकांडी टाकायचं. तेवढं नको म्हणत होता का, हे पाण्यात सगळं होणार होतं ना. म्हणून तेव्हा म्हणला तुम्हाला पाण्याची भीती आहे ना, अहो तुमच्या राजाचं 10,000 सैन्य आहे, माझं 10,000 सैन्य देतो आणि 2 लाख सोन्याच्या मोहरा. पाणी सुटलं हो ब्राह्मणाला, जीवाचं बघितलं. चालेल म्हणला, पण मी पाण्यात येणार. हा म्हणला घोटभर तरी पाण्यात याल का नाही, संकल्प सोडा. हा चालेल. हत्तीला नेलं, नावेत वजन केलं, सोन्याच्या मोहराचा ढीग लागलाय, सगळं झालं. आता संकल्प सोडणार, पाण्याचा संकल्प सोडणार म्हणून काकाच्या हातावर पाणी दिलं त्या राजानं. आणि मला संकल्प सोडण्यासाठी थोडं पाण्यात या ना काका. नाही नाही नाही, अहो घोटाभर. मग नदीच्या कडेला तो काका उभा राहिलेला आहे, समोर राजा आहे. राजानं संकल्प सोडण्यासाठी पाणी त्या काकाच्या हातावर दिलेलं आहे आणि पाणी सोडणार तेवढ्यात त्या राजानं त्या काकाचा हात धरला. म्हणले हात धरायची बोली, संकल्प सोडायची. हात काय राजानं सुटना आणि हा काय ब्राह्मण त्यातून तुटना. त्याने 1-2-3 वेळा प्रयत्न केला पण तुझा हात काय सुटला नाही. त्यावेळेला विचारलं कोण आहेस तू. त्यावेळेला ती राजा म्हणते तू मला ओळखलं नाहीस. आणि ओळखलं नाही म्हणल्यानंतर त्याला ब्राह्मणाची बुबडी वळली, त्याला साप त्यात दिसू लागला आणि त्याला वाघ बी दिसू लागला. विठ्ठल आणि मग त्याला विचारलं तू कोण आहेस. अरे म्हणे मी काय, मला ओळखलंस. अरे पण आपलं ठरलं होतं ना म्हणे काय, तू मला नेण्यासाठी कशाच्या रूपात येणार होता, मगरीच्या, आणि तू राजा बनून आलास, काय भानगड आहे. त्यावेळेला त्या राजानं सांगितलं अरे मला सापाचा वाघ व्हायला किती वेळ लागला, किती वेळ लागला, क्षण. आणि मला राजाचा मगर व्हायला किती वेळ लागते, किती वेळ लागते. काय बघता माझ्या तोंडाकडे, सगळी जलचर प्राणी झाले, नदीतले समुद्रातले सैन्य ठेवलेलं. आणि जसा राजाची मगर झाली तोंडात घालून घेऊन गेला. विठाला चुकत नाही, जिथं असेल तिथं नेऊन बरोबर ठेवते. आता दुसरा मुद्दा सांगायला वेळ नाही, आपल्याला अभंग द्यायचा, 10-15 मिनिटात आपलं अभंगाचं चिंतन संपवायचं नाही. मरण माणसाला कुणाला चुकत नाही. मी आता सांगितलं ना, उपजते नासे नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र. अहो भल्या भल्याला मरण आलं. काळाची एवढी पडेल बाजवा, सोडविल तेव्हा माता सोनिया, सोडविल तेव्हा माता सोनिया, सोडविल तेव्हा माता सोनिया. काळाची एवढी सोनिया, एखाद्या मरणानं आपल्याला जवळ केलं ना, महाराज कुणीच सोडू शकत नाही आपल्याला. एकदा मरणानं जवळ केला, महाराज म्हणतात ना, काय म्हणतात तो मोरीबा, मौत जब तुझको घर से बाहेर निकलना पडेगा. मरणाच्या पुढे कुणाच काही चालत नाही महाराज. जिथं असेल तिथं बरोबर तो जातो आणि त्या ठिकाणी त्याचं मरण ठरलेलं असतं महाराज. एकदा गरुडानं काय केलं, गरुडानं आपल्या आईचं मरण चुकवलं. तुम्हाला सगळ्यांना वारकऱ्यांना माहित आहे दृष्टांत, पण यांच्यासाठी सांगतो, थोडा अभंग थोडा लेट सोडवतो, 1-5 मिनिटं सेवा समाप्त करू. सर्व देवाची एकदा सभा भरली, देवांची सभा भरली. आणि सभा भरल्यानंतर ती मृत्यू लोकात भरली. कुठे भरली, मृत्यू लोकात सभा भरली देवांची. आणि एक कबूतर होतं, बारकसं कबूतर. त्या कबुतरला असं वाटलं आज या मृत्यू लोकात देवाची सभा भरली. कोणाची सभा भरली, महादेवाचं दर्शन घ्यायला कैलासात किंवा ठाण्याला किंवा कोकणाला जायची काय गरज नाही. कैलासातल्या महादेवा सांगतोय माझं नव, तिकडे जायची काय गरज नाही. महादेवराव इथे येणार आहेत हातीतला. भगवान विष्णूला भेटायला वैकुंठात जायची काय गरज नाही. वैकुंठ इथंच आज उभा राहिले. हा सुख सोळा स्वर्गी नाही. इंद्रचंद्राला तिकडे जायची गरज नाही, सगळं इथे येणार आहे. देवाची सभा इथं आहे. त्या कबुतरानं असा विचार केला आज आपण इथंच बसायचं. जी कमान केली ना, मोठ्या नेत्यांची सभा असल्यानंतर कशी कमान करतात, मोठाच्या मोठा भलमंडप देऊन, त्या दगडी कमानीत त्या कबूतर एवढा असं जीव काय केला, त्या कबुतरानं त्या दगडी कमानीत बसला आणि सगळ्या देवांची दर्शन घेऊ लागला. एक 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 देव याचा दर्शन घ्यायचा, तो कबूतर जायचा. आणि शेवटी त्याने एका बलाढ्य माणसाला पाहिलं आणि ती रेड्यावरून उतरलेलं पाहिलं. कोण असेल होती, त्या कबुतरानं असा विचार केला सगळी देवादी देव गेली, हे कशाला आले इकडे पिढा. आणि ह्यानं माझ्याकडे बघितलं नाही म्हणजे बरं झालं, ह्याचं काही दर्शन घेणार. सगळ्या देवांचं दर्शन झालं, पण कृतकृत्य झालं, इच्छा केली तो पावलं. आता ह्याचं तेवढं दर्शन नको. आणि घडू नये ते घडतं महाराजांना म्हणलं ना कधी बाबा ही माणूस नको आपल्या डोळ्यासमोर. बाजारात 3दा तीच पुढं अवलाद असती. आणि एखाद्याला म्हणलं नाही कवा भेटतील तेवढे आमचे मोरे बुवा, दिसतच नाही महिनाभर, सपनातच येत नाही. विठ्ठल
कबुतरानं तो विचार करायला, यम त्या कमानीच्या खाली आला, यमानीला ठेच लागाला. यमाला ठेच लागली का? उशीर झाला तर सगळे देव सिंहासनावर जाऊन बसले होते. ह्याला उशीर झाला, हे गडबडीत पळा गेला, ह्याचा धोतारा सोगा अडकला आणि नेमकी कमानीच्या खाली याला काय झाली? ठेच लागली. जशी ठेच लागली माणसाचं आबाळाकडं डोगलं. जसं आबाळाकडं डोगलं तसं त्याला ते कबूतर दिसलं. कबूतर दिसल्या संग त्यानं गपचीप जावं का नाही त्या यमानं? आत नाही गेलो, त्या कबुतराकडे बघत उभा राहिलं. इतक्या उशीर बघत उभा राहिलं आणि नुसतं हसायला लागलं. कोण? यम हसत राहिला त्या कबुतराकडे बघून. अहो त्याची पाचाव धारण ना कोणाची? कबुतराची. सावकार जर एखादा तिकंट आला किंवा देणेकर जर इकंट आला, टक्केवारीने पैसे काढले ना, आपण त्याला जर दिसलो, गोळ चुकून जाते. ती समोर जर उभा राहिल्या 5-6 महिना हप्ता चुकविला तर आता कुठं जात? तसं त्या कबुतराची गत झाली महाराज. आणि कबूतर रडायला लागलं. माझ्या डोळ्यातनं पाण्याला थंडगार पडलं. जोराजोरानं तो यम बघायचा, त्याच्याकडे जोराजोरानं हसायचा. हसला आणि यम आतमध्ये निघून गेला. कबूतर गार पडलं महाराज. कबूतरला वाचलं आता माझं कायच काय खरं. ज्या अर्थी यम माझ्याकडे बघून हसलाय त्या अर्थी आज माझं संपलेलं आहे. मग कबुतराने विचार केला. आपला पक्षाचा राजा गरुडाकडे गेला कबूतर आणि गरुडानं सांगितलंय आज माझं काही खरं नाही. सगळा घडलेला इतिहास सांगितला. का? त्या काळानं यमानं माझ्याकडे पाहिलंय. आज माझं काय खरं नाही. गरुडानं सांगितलं बस माझ्या पाठीवर. तासाला 50,000 किलोमीटर शास्त्रज्ञांनी वेग सांगितलाय गरुडाचा. किती? तासाला 50,000. इथं भीती आहे ना यम येईल ना? अरे 50,000 किलोमीटर कुठे यम येणार आहे का? इथनं जाईल ना घेऊन तुला? भीती आहे ना इथून घेऊन जायची. 50,000 किलोमीटर त्या कबुतरला पाठी बसवलं. 50,000 किलोमीटर गेला. तिथे एक मस्त सरोवर होतं. समोर बगीचा होता, तलाव होता, वडाचा बुंदा होता. त्या बुंद्यात ठेवलं. त्याला सांगितलं समोर फुलं आहेत, इथं तलाव आहे, मस्तपैकी पाणी पी. एकदा यम निघून गेला की परत मी तुला घेऊन येतो आणि परत मी तुला घेऊन जातो. सभा संपली महाराज. कशाला लई सभा वाढवायची? कशाला भाषण करायची? पुढाऱ्यांची नुसती मोकळी आश्वासन. सभा संपली, निघून चालली ती सगळी. शेवटी यम आला आणि त्या गरुडाची त्याची भेट होणार त्या कामानीच्याच काय. अहो म्हणजे त्या कबुतराकडे का पाहिलं तुम्ही? ते गार पडलं, थंड पडलं, त्राहिमा करायला लागलं. काय झालं? त्या गरुडानं यमानं सांगितलं हे बघा त्या कबुतराकडे बघायचा माझा मुळीच उद्देश आणि मला बघायचं पण नव्हतं. मग मला ठेच लागली गडबडीत असताना आणि सहज त्याच्याकडे नजर गेली. कबुतराचा जीव केवढा? एवढा. मला त्याच्या कपाळावर सटीवनं लिहिलेलं अक्षर दिसलं. काय लिहिलं होतं? 1 तासानं त्याचं 50,000 किलोमीटरवर एका वडाच्या झाडात बुंद्यात त्याचं मरण ठरलेलं होतं. मी त्याच्याकडे बघून याच्यासाठी असलो. एवढासा जीव कबूतर एवढ्या लांब जाणार कधी? आणि आमची आज यमाची तारीख चुकणार. आम्ही काय कोर्टात आज ही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. पोलिसांनी किती बेडे घेऊन आला तरी आरोपीच नसल तर जेलातनं बाहेर काढायचं कोणाला? म्हणून त्याचं आजचं मरण चुकलं. म्हणून मी त्याच्याकडे बघून हसत होतो. विठाला आता ज्यांची 5G ची कार्ड आहेत त्यांना समजलं असेल आणि ज्यांची 4G ची 2G ची साधा आपला इंडिकाचा मोबाईल आहे त्यांच्यासाठी सांगतो. त्या गरुडाची कडप घेतली ती डायरेक्ट सरोवरापाशी. कुठे गेला? आणि त्या बुंद्याच्या झाडात पाहिलं कबुतराला. आता पाठी बसून घेऊन जायचं ना. कबुतराला जसं पाहिलं तसं त्या बुंद्याच्या झाडात कबूतर चोच वर करून दोन्ही पाय एका साईडला करून दोन्ही पंख विसरून असं अगदी काय झालं होतं त्याचा त्यानं ध्येय आपला ठेवलेला होता महाराज. मला सांगायचा मुद्दा काय, तुम्ही कितीही वाचवा, कोरोनाच्या काळात करोडो रुपये घालवले. हे आमच्या कळव्याच्या मुकुंद शेटनी केनीनी, मुकुंद केनीस ना, करोडो रुपये पोर हातात घेऊन होते. डॉक्टर हे वाचलं पाहिजे पेशंट. डॉक्टर म्हणले माझं नाही रे बाबा, त्याच्या हातात आहे सत्ता. 1 तासभर एका वक्त्यानं वक्तृत्व केलं, म्हणजे भाषण केलं. कशावर केलं? देव नाही या विषयावर. 1 तासभर देव नाही या विषयावर एका वक्त्यानं भाषण केलं. आणि त्याच्या भोवती माणसं गोळा झाली. सभा संपल्या. त्याला विचारलं काय तुमचं वक्तृत्व आहे म्हणे, किती सुंदर भाषण केलं, एवढी कुठनं एनर्जी येते? काय नाही म्हणे, सर्व देवाच्या हातात. विठाला म्हणून देवाला माना, आपलं मरण चुकत नाही, मरणाला चुकू नका. मरण ही प्रकृती आहे. मृत्यू काय? मृत्यू ही एक प्रकृती आहे. मृत्यू नको म्हणणं हे विकृती आहे आणि मृत्यूवर विजय मिळवणं महाराज आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. विठाला महाराज तुम्ही तोंडाने कसं बोलताय? मृत्यू तर येणार आहे, मृत्यू विजय कसा? आमच्या संतांनी मिळवला. जिंकून या काळ
तुकाराम महाराज 3 वेळा परत आले. संतांनी काळा विजयला त्याच्या पाठीमागची साधना सांगतो. आयुष्यभर अखंड त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं. संतांनी साधना मोठी होती म्हणून त्यांनी काळावर विजय मिळाला. तुम्हाला मला काळाव आपण काय मृत्यू लोकाचे, हे मृत्यू लोकाचे उपराटे. महाराज म्हणतात जो जो जीव आलाय ना तो तो जाण्यासाठी आलाय. मृत्यूबद्दल आपण थोडंसं पाहिलं. ऐका तुम्हाला अभंगाचा भावार्थ सांगतो आणि सेवा समाप्त करतो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे बालमित्र जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर खाली उतरत असताना 4-5च्या सुमारास महाराजांच्या समोर आले आणि महाराजांना विचारलं, ए तुकाराम, बॅचची माणसं आपल्याला काय महाराज म्हणतील होय? मला महादेवराव सुद्धा म्हणत नाही, तर मी सांगतच नाही माझ्या तोंडानं काय. आपल्या वर्गातली पोर म्हणतील आपल्याला महाराज या, साहेब या, तुम्ही PSI या, असं नाही. ती सरळच उद्धारच करते ती आपला, त्याला दला याच लावते ती. हा विठाला विठाला. तिन्ही बालमित्र जगद्गुरु तुकाराम महाराज, ए तुकाराम इकडे. अरे काय ती चिपळ्या आणि विना टाळण घेऊन बसलाय. 100 एकर बाग आहेत, 100 गाय आहेत, 100 बैल आहेत, हे दे सोडून. काहीतरी परपंचाचं धनद्रव्याचं पैसा अडक्याचं बघ ना, हे कुठवर कळत बसणार. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी बाबा सांगितलं त्याला, हे तुझ्या कामाचं आहे का काय? अरे 100 एकर जमीन, 100 बैल, 100 गाय, एखादी गाय तुझ्यासोबत येणार का दावत तोडून तुझी अंत्ययात्रा चालल्या? एका पाटलाचं घोडं आजारी पडलं. घोडं कळते ना, घोडं लग्नात असतं, आजारी पडलं. पाटलानं 2-3 दिवस तोंड बेकार केलं. पाटलाला सगळीच काय चाललंय भीमराव पाटील? काय नाही, तोंड का बारीक? काय नाही म्हणे ती घोडी जरा आजार आहे. असं अरे तू त्या घोडीसाठी आजारी पडलास, तोंड वाकडं केलं, पण तू आजारी पडल्यावर त्या घोडीचं तोंड वाकडं होतंय का? आजारी जाऊ दे.